ते नोकर म्हणत मालक त्यातला दुसरा तागा दाखवला होता मी त्यांना, आणि भाव काय सांगितलं होता रे? म्हणे 300 रुपये मीटर. येड्या ते गाजर पार घे, 300चं 10,000 घेतल्याशिवाय त्यांची पूर्ण जिरत नाही. आता त्यांची पूर्ण थंडी झालेली. महाराज कोण्या गाळीतून आले, इकडे जितकं लक्ष आहे तितकं लक्ष ते काय सांगताय कीर्तनात त्याच्याकडे नाहीये. ते कोण्या गाडीतून आले त्यापेक्षा ते काय सांगताय ते महत्वाचं आहे. तिथं गुंडाळून ठेवायचं. मी बोलून गेलो ना, हा गाजरपार खिपाना फार काळ मजा देत नाही, आनंदच देत नाही तो. अहो ते लग्नात बस्ता पाळायची पद्धत होती तुमच्या भागात असेल, आमच्या भागात खूप होती. इतकी पद्धत आमच्या भागात 100 जण कपडा फाळायला द्यायचे. 100 बरं का. बरं कपडा फाळायला गेल्यावर त्यातले निम्मे पे अक्कल, त्यांना कपड्यातलं कवळीच ज्ञान नाही. हा दाखव, तो दाखव, लिलन दाखव, कॉटन दाखव, अमुक दाखव. ढिगारा झाला कपड्यांचा, कपडाच पसंत आला नाही. 100 माणसं उठले त्या दुकानातून, कपडाच नाही म्हणे तुमच्या दुकानात, आम्हाला नाही घ्यायचं इथं, आम्ही दुसऱ्या दुकानात जाऊ. आता 100 माणसं एखाद्याच्या दुकानातून उठताय आणि बाहेर निघून जात आहे. तेवढ्याच दुकानाचा मालक मोटरसायकल लावायला लागला त्या दुकानात बाहेर. राम 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 राम. का अहो म्हणे काय तुमच्या दुकानात कपडे? या पोरांना काही कळतं आम्ही कोणते कपडे घालणारी माणसं आणि कसे कपडे दाखवताय? ते म्हटले माफ करा, पा धंद्याची रीत कशी आहे. मला जरा यायला उशीर झाला, तुम्ही दुकानात आले हे माहिती पडलं आणि मी लस्सी सांगायला गेलो, त्याच्यामुळे मला उशीर झाला. पण ती नवीन पोरं आहे जरा. अरे मूर्ख हो, कळतं का तुम्हाला कोण आलंय आपल्या दुकानात? अख्ख्या जिल्ह्यात चर्चा यांच्या घरच्या लग्नाची. 3 पिढ्याचे संबंध आहे त्यांचे ना आपले. ज्याच्याशी संबंध जोडताय त्यालाही माहिती नाही याच्यासोबत आपल्या 3 पिढ्या गेल्या कधी बा. पण माणसं लय डोकेबाज असतात. अरे आमचं नाक घालवता तुम्ही, कपडा कुठेही घ्या, पण हे बा तुमच्याकरता मी लस्सी सांगली, चांगल्या ठिकाणची लस्सी आहे, तुम्ही एकदा घेऊन घ्या, तेवढी लस्सी घ्या. तुम्ही कपडा कुठेही पाळा, कपड्याशी मला काही नाही. तुमचे आपले संबंध आहे. तुमच्या लग्नाच्या दिवशी आम्हाला दुकान बंद करायची वेळ येईल, इतके तुमच्या वडिलांचे आमचे संबंध होते. काय करू घड्या म्हणे, ते बळजबरी त्याची लस्सी तर घ्यायचीच आहे. 100 माणसं उठवलेले बसवले त्यांनी खाली, लस्सी दिली. तुम्ही कपडा घेऊ नका, तुम्ही कुठेही कपडा फाडा, फक्त मी माझ्या पुतण्याच्या लग्नाकरता 2 सुरतून तागे बोलवले परवा, तेवढे एकदा नजरे खालून झाला. अरे तो सुरतचा तागा. नोकर म्हणतो कोणता? आता त्याला हेच कळत नाही आपल्या दुकानात सुरतचा तागा कोणता आहे. तर म्हणतो मी सांगतो ही नवीन पोर आहे. तो गेला आणि त्यानं सुरतचा तागा आणला आणि फेकला पुढं. एकदम वजनाला हलकं, वॉशेबल, अगोदर कोणी घातलेला नाही, पुढं कोणी घालणार नाही, रुबीच्या मिलचं बनवून घेतलंय, प्युअर कॉटन, वजनाला अत्यंत हलकं, कोणत्याही ऋतूत घाला. 100 जण विचारतील तुम्हाला हा कपडा कुठून आणला, हा कपडा कुठून आणला. बापाला तोच आहे, पोराला तोच आहे, हा कपडा कुठून आणला, हा कपडा कुठून आणला. माणसं विचारतील हा कपडा कुठून आणला बा तुम्ही. तुम्ही हात तर लावून पहा कपड्याला एकदा. हात लावला, माणसं म्हटले कपडा जोरदार आहे राजे. शेट्याचा भाव हा जरा महागड आहे, नाही पण तरी भाव म्हटले हा 10,000 रुपये मीटर आहे. ते म्हटले तुमच्या पुतण्याला दुसरा ना तुम्ही, हा फाळा. फाडला कपडा. ते नोकर म्हणत मालक त्यातला दुसरा तागा दाखवला होता मी त्यांना, आणि भाव काय सांगितलं होता रे? म्हणे 300 रुपये मीटर. येड्या ते गाजर पार घे, 300चं 10,000 घेतल्याशिवाय त्यांची पूर्ण जिरत नाही. आता त्यांची पूर्ण थंडी झालेली. मग गाजर पार घ्यायला जास्त पैशाचा माल ओरिजिनल वाटतो. महाराज कोण्या गाळीतून आले, इकडे जितकं लक्ष आहे तितकं लक्ष ते काय सांगताय कीर्तनात त्याच्याकडे नाहीये. ते कोण्या गाडीतून आले त्यापेक्षा ते काय सांगताय ते महत्वाचं आहे. ते फेटा कोणता बांधता, ते सध्या कार्यकर्त्यांचं लय अवघड झालं भाऊसाहेब. नेत्याचा बूट, नेत्याचा कपडा, नेत्याची चप्पल, नेत्याच्या अंगठ्या, नेत्याचा चेन, तसंच आपण राहायचं. अरे ऐक, यांचा नाद कोणालाही परवडला नाही. क्वचित माणसं त्या सक्सेस झाले नाही तर विचारा भाऊसाहेबांना, ते आता जिल्हा सांभाळताय. एवढं सोपं आहे? विशेषतः वयाच्या 35 पर्यंत तरुणांनी कोणाची वाद होईल असं वर्तन सुद्धा करू नका. हा एवढा मोठा खर्च आहे ना तरुणांनो. आपण ज्ञानोबा तुकोबऱ्यांची, छत्रपतींची, भगवान बाबाची लेकरं आहोत. खूप मौल्यवान जीवन आहे. काही वादाच्या भानगडीत पडू नका.
काही कोणाबद्दलची घुरा मनात आणू नका. एखादा माणूस तुमच्याकडे तिरस्कारानं पाहतो हे तुम्हाला कळून सुद्धा दुर्लक्ष करा. किती दिवस वाद करायला निघाला तर घरून गाडी काढल्यावर पदोपदी वाद करावा लागतो, 10 फुटावर वाद करावा लागतो तुम्हाला. किती दिवस भांडणार? या चांगलपणात काही गोळा करायचं की नाही शिल्लक काहीतरी. उलट भांडणारी माणसं भेटले की आपलं मजबूत करायचं, स्थैर्य कधी ढकलू द्यायचं, अधिक मजबूत व्हायचं. ही अधिक घट्ट झालेली मजबूती आपल्याला पुढे जगायला बळ देते. त्यामुळं संत कृपेचं महिमान हेच आहे की सर्वांगानं ते माणसाला माणूस बनवतात. आणि मग त्याला वाटतं नाही नाही आता मला देव कळायला पाहिजे गड्या, आता वाटतंय ना तुला देव कळायला पाहिजे, मग माझा ऐक. कृपावंत किती दीन बहु आवडती, तो कृपावंत आहे. किती कृपावंत आहे, त्याच्या इतकी कृपा करण्याचं सामर्थ्य कोणाकडे नाही, इतका तो कृपावंत आहे. पण कोणा करता? दीन बहु आवडती, त्याला दीन आवडतात. तुम्ही बोर नाही ना झाले? दीन म्हणजे प्रपंचातला दिन वेगळा आणि परमार्थातला दिन वेगळा. प्रपंचातली दीनता ही प्रत्येकाकडेच आहे. इंद्रियाच्या दिने आम्ही केलो नारायण आहे. अहो इंद्रियाच्या आधारानं माणूस दीन झालेला आहे, गरीब झाली माणसं, सगळी माणसं गरीब आहे. प्रपंचामध्ये महिलांपेक्षाही पुरुष जात गरीब आहे. गरीब झाल्याशिवाय प्रपंच होत नाही. जगाच्या मालकाला युद्ध करायची वेळ आली त्यावेळेला हातात सुदर्शन चक्र होतं, पण गोपिका सांभाळायची वेळ आली त्यावेळेला हातात बासरीच घ्यावी लागली. का? तिथं युद्ध काम करत नाही, शस्त्र काम करत नाही, तिथं प्रेमाचे गोड शब्द काम करावे लागतात, आपल्या शब्दाची धार खाली आणावी लागते. कशी भाजी झाली तरी बायकोला म्हणावंच लागतं, काय भाजी झाली का, ही भाजी तूच बनवावी. मी एका कीर्तनात सांगितलं, म्हटलं बायकोच्या भाजीचं कौतुक केलं पाहिजे माणसानं. माणूस तितक्या रात्री घरी गेला, 7 ते 9 कीर्तन त्याचं जेवण बाकी होतं. ती भाजी घातली, म्हटलं वा याला म्हणता भाजी, काय भाजी बनवली तू, भाजी म्हणजे भाजी, ही भाजी तर हॉटेलला खाऊ नये, ही भाजी तर तूच बनवावी. डाब्याला नाही का काठेवाड कैथलला सुद्धा ही भाजी खाता येत नाही, इतकी छान भाजी, ही भाजी तूच बनवावी. काय भाजी, काय तुझ्या हाताला चव आहे, कुठं शिकली बाबा? युट्यूब नाही, फेसबुक नाही, इन्स्टा नाही तुझ्याकडे, टेलिग्राम नाही, तरी इतका अभ्यास तुझा, कुठं शिकली गे इतका भाज्या, ही भाजी तूच बनवावी. ती बाई लाटणं घेऊन बाहेर आली. ते बाई म्हणे दररोज मी भाजी बनवते, कधीच चांगली झाली. म्हटलं नाही, आजच्याच दिवस शेजारणीच्या घरची भाजी आणली तर एवढी चांगली झाली. प्रपंचात अधिक गरीब होऊ नका, एवढं गरीब झाल्यावर फटके खायची वेळ येईल. भाजीचं कौतुक जरूर करावं पण आपल्या घरच्या भाजीचं. तसा प्रपंचात माणसाला गरीबच व्हावं लागतं. कधी कधी मला असं वाटतं माणसानं एक सण ठेवला नाही बायांना. तुम्ही एक सण, पंचमीला तुम्हीच मिरवता, नवरात्र तुम्हीच, रक्षाबंधन महिला, संक्रांत वाटतं कोण वाण तुम्हीच, आता भाऊबीज, दिवाळी तुम्हीच. आपल्याला एकच सण आहे आता, बॉम्बलायला शिमगा. तेवढं फक्त बॉम्बलायचा आरोडी द्यायची आपली. त्या सणानं आपल्या इज्जतीचं रक्षण केलंय आता, नाही तर आपल्या हाताला काही नाही. इतका गरीब आहे माणूस. तुम्ही बस स्टँडवर जाणारा नवरा पा, आता एखाद्या बाईला जर गाडीत बसून द्यायचंय ना, दिवाळीला सोडून द्यायचंय, त्याला पहा तुम्ही, अरे बापरे, भारीच भारी बॅग कोणाकडे, माहेरी कोण जात आहे, बॅग कोणाकडे, तुम्ही ब्रह्मचारी काय? बोला ना, असं एकदम नवीन सारखं काय, मी त्यातलाच माणूस आहे, हे सहनच करावं लागतं तर हे प्रपंचात पडायचं. ओखळात जायचं असेल तर फटके खायची लाज काय? प्रपंच इंद्राचा असू दे नाही तो उंदराचा, तो सारखाच आहे. या जगात 100 पैकी 100 गुण कोणाच्याच बायकोनं कोणाला दिले नाही, दिले नाही. माळी साहेब तुम्ही हसताय म्हणजे पटलं तुम्हाला माझं, ते पाटबंधारी विभागात आहे नोकरीला, पण 100 पैकी 100 गुण नाही. दिवसभर सरकारी, रात्री वारकरी. जे माळी साहेब प्रपंचच तसा आहे. अहो नुसतं निघाली तरी बाई भारी भारी बॅग नवऱ्याकडं, एवढी बॅग घेऊन त्याला गाडीची शोधाशोध करावी लागते. हिच्या माहेराला जाण्याची गाडी कोणती व कोणती व कोणती व, गाडी शोधायचं काम त्याच्याकडं, गाडीत जागा मिळवायचं काम त्याच्याकडं. कधी रुमाल फेक, कधी मागून चढ, कधी पुढून चढ. अरे बापरे, आटापिटा. ती बाई एकदम रिलॅक्स बस स्टँडला. बरं एवढे कष्ट करूनही समजा जागा सापडली आणि एकच सापडली, कोण बसते हो? समजा 2 जागा सापडल्या तरी खिडकीकडची बाजू कोणाची असते खरं सांगा? तिकीट कोणी काढायचं? नवऱ्याने. पैसे कोणी द्यायचे? नवऱ्याने. रस्त्याने पॉपकॉर्न काय, कुरकुरे काय, थम्सअप काय, लिमका काय, कोका कोला काय, आईस्क्रीम काय, सगळं नवऱ्याने.
मग गावाला जायचं, तिकडे 2-4 दिवस राहायचं. मालकाला तिने आग्रह केला, बा तुम्हाला कोणी नाही, तुम्ही थांबा. आणि तिकडून यायचं. तिकडून येताना 2 प्रकारचा बदल असतो. तुम्ही जर तिला आपल्या नातेवाईकांमध्ये घेऊन गेलात तर आपले नातेवाईक तिच्यासोबत किती चुकीचं वागले ते ऐकत ऐकत घरी यायचं. आणि तिला जर तिच्या नातेवाईकांमध्ये घेऊन गेलात तर तिच्या नातेवाईकांच्या घरी आपण किती तिथं चुकीचं वागलो ते ऐकत ऐकत घरी यायचं. बॅग घरात ठेवता बरोबर बायको म्हणते कोणाची, इथून पुढे तुमच्यासोबत कुठेच येणार नाही. प्रपंचात गरीबी सहन करावी लागते महाराज. गरीब व्हावं लागतं माणसाला, गरीब. त्याशिवाय प्रपंच पूर्ण तिला जात नाही. पण हा प्रपंचातला दिन नाही सांगत तुकोबर आहे. इथं व्यवहारातल्या दिनाचा संबंध नाही, पारमार्थिक क्षेत्रातला एक दिन आहे. त्या दिनाचे काही प्रमाण म्हणून दाखवतो तुम्हाला. काय दिनाची वचन आहे गाथेमध्ये.